बघा मित्रांनो, आता पर्डिकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. पारेव पिंट्यांनो, एकदम आता तुम्हाला आतापर्यंत आपण काय शिकलेलो, रूल शिकलो. बीकॉम फर्स्ट सेमला दिलेले अकाउंटला काय शिकलो आतापर्यंत, रूल्स काय शिकले तुम्ही, रूल शिकले. बीकॉम एनईपी ला कशामध्ये, एनईपी ला कशामध्ये, एनईपी ला कशामध्ये, एनईपी मध्ये. बीकॉम फर्स्ट सेमला फायनान्शियल अकाउंट, फायनान्शियल अकाउंट आहे की नाही. आता यामध्ये जनरल एंट्रीज काय शिकत आपण, जनरल एंट्रीज. आतापर्यंत आपण जे 9-10 लेक्चर झालेले आहेत त्यामध्ये काय शिकले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्यामध्ये शिकलेले जनरल एंट्रीज रूल्स. काय शिकले, जनरल एंट्रीज रूल्स. ते पेपर मध्ये तुम्हाला फक्त मी बेसिक शिकवलं. काय शिकवलं, तो बेस शिकवला. आता आपल्याला शिकायचा मोस्ट. आता इथून चालू होता आजच्या फर्स्ट लेक्चर पासून आपल्याला चालू होत आहे बिलकुल तुम्हाला कशामध्ये, पेपर मध्ये येणारे गणित. कशामध्ये, पेपर मध्ये येणारे गणित. पारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हाईट बोर्डवरती ऑलरेडी लिहिलेलं आहे की नाही. तर बीकॉम फर्स्ट सेमला सेमिस्टर फायनान्शियल अकाउंट जनरल एंट्रीज. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल जे आहे आता आपलं कोणतं, फर्स्ट नंबरचं एकदम बिलकुल सोप्या पद्धतीमध्ये. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सोपी, तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही. गिव्ह द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन जनरल ऑफ श्री गणेश, म्हणजे जनरल एंट्रीज ऑफ श्री गणेश. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची की आता आपल्याला गणित पेपर मध्ये येणार आहे. हे गणित येणार आहेत पेपर मध्ये. जे मी या पहिले तुम्हाला बेसिक शिकवलेलं आहे ते पेपर मध्ये तुम्हाला येणार नाही. त्या पद्धतीचं गणित सोडवायचं नाही तुम्हाला. आता या लेक्चर पासून तुम्हाला गणित पेपर मध्ये सोडवा लागतील. तो आपण काय शिकलो, बेस शिकलो. काय शिकलेला विद्यार्थी मित्रांनो, बेस आहे की नाही. तर आता 1 जानेवारी 2011 गुड परचेस 15,000. म्हणजे तुम्ही काय केला, 1 जानेवारीला 2011 मध्ये गुड परचेस केला. किती रुपयाला, 50,000 ला. किती रुपयाला, 50,000 ला. मित्रांनो, या पहिले तुम्हाला सगळ्यात पहिले जी आखणी करावी लागते, काय करावं लागते, आखणी. तर त्याची आखणी करताना आणि त्याचं वरचं हेडिंग बघा. आता मी तुम्हाला हेडिंग सांगतो. जनरल एंट्रीज इन द जनरल बुक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले हेडिंग लिहायचं, जनरल एंट्रीज इन द जर्नल बुक्स ऑफ श्री कोण आहे, गणेश. इथंच लिहा तुम्ही. आता इथं लिहितो मी गणेश, श्री गणेश. बघा, जनरल एंट्री श्री गणेश म्हणजे आपण दाखवले जनरल एंट्री इन द जनरल बुक्स ऑफ श्री गणेश. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या हेडिंगला मार्क असतात. त्यानंतर आता आखणी करायची. आखणी जे मी शिकवली तुम्हाला 5 कॉलम चार्ट, नाही तशी करायची आता नाही. आता आपल्याला आखणी करावं लागते. बघा कशी करावं लागते. पारेव विद्यार्थी मित्रांनो, हा जो फर्स्ट कॉलम असतो तुमचा, हा डेटचा कॉलम. कशाचा कॉलम दाखवा लागते, हा डेटचा कॉलम. त्यानंतर तुम्हाला दाखवा लागते अमाऊंटचा कॉलम. कोणता कॉलम दाखवायचा विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंटचा कॉलम. हे अमाऊंट आणि हा सुद्धा अमाऊंट. त्यानंतर एक छोटासा कॉलम दाखवायचा ELF चा, ज्यामध्ये काही लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु तो दाखवणे आवश्यक राहते. आणि वरती सुद्धा आडव्या रेषा मारायचा. इथे लिहायचं डेट. काय लिहायचं, डेट. काय लिहायचं विद्यार्थ्यांना, डेट. हा डेटचा कॉलम. कोणता कॉलम, डेटचा कॉलम. मग नंतर हा पर्टिक्युलर लिहिजा. पर्टिक्युलर म्हणजे विवरण. पर्टिक्युलर सर नका लिहिजा विद्यार्थी मित्रांनो, पर्टिक्युलर आहे ते. काय ते, पर्टिक्युलर. L आणि F अमाऊंट. आणि इथं सुद्धा अमाऊंट. ओके.
डेट पर्टिक्युलर अमाऊंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट अलग लक्षात. हा समजलं ना, एकदम परफेक्ट समजलं. कमेंट्स करा, सांगा. 1 जानेवारी 2011 गुड परचेस. काय केला तुम्ही? माल परचेस केला. मग मी काय शिकवलेलं आहे तुम्हाला? गुड परचेस म्हणजे आपल्याकडे असेट येत असेल तर डेबिट करायची, येत असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. मग इथं दाखवलं 1 जानेवारी 2011 बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. हा तुमची कॅश काय? गोज आउट आहे. कॅश काय? गोज आउट आहे. कॅश काय? गोज आउट आहे. गुड्स काय? कमसील आहे. आता इथं तुम्हाला इफेक्ट, काइंड्स ऑफ इफेक्ट वगैरे लिहिण्याची आवश्यकता आहे का? नाही. आता इथं लिहिण्याची आवश्यकता नाही. कितीचा माल परचेस केला तुम्ही? तो 50,000 50,000 रुपयाला. मग इथे लिहायचं तुम्ही 50,000 50,000 डॅश डॅश इथं आणि इथं लिहायचं 50,000. या फर्स्ट कॉलमला 50,000 इथं डॅश करायचे. क्रेडिट मध्ये क्रेडिटची अमाऊंट सेकंड कॉलमला असते, फर्स्ट कॉलमला डॅश, सेकंड कॉलमला अमाऊंट दाखवायची. आला लक्षात? हा. बिंग लिहायचा. आता इथं बिंग लिहावं लागते तुम्हाला. बिंग गुड्स परचेस. ओके. आणि हे विवरणचा हे कॉलमला रेश दाखवायची. काय दाखवायची तुम्हाला? रेश. बघा, बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, बिंग गुड्स परचेस. हे जे नॅरेशन दिलेलं आहे पूर्ण नॅरेशन तसं गणितामध्ये जसं असेल तसंच आहे, तसं छाप्याचं, तसं छाप्याचं बिलकुल बिंदास छापून टाकायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. सेकंड 5 जानेवारी. आता हे तुम्हाला गणित आहे त्याच्यामुळे कसं आहे, डेट ह्या कमी जास्त राहतील. त्याच्यात अनेक व्यवसायांमध्ये अनेक ट्रान्झॅक्शन असतात डेलीचे. एकाच दिवशी एकच वेळा माल परचेस केला जातो का? नाही, डेली माल परचेस केला जातो, आहे की नाही? गुड परचेस फ्रॉम श्रीराम. आता इथं गुड्स मध्ये नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? नाव दिलेलं आहे. नाव दिलेलं असेल तर उधारीचे ट्रान्झॅक्शन समजायचे. नाव दिलेलं असेल म्हणजे उधारीचे ट्रान्झॅक्शन समजायचे. नगद व्यवहार नाही, उधार आहे की नाही? मग आता या कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू श्री राम अकाउंट क्रेडिट. ही तुम्हाला रेषा डॅश 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 दाखवाच लागतात. हो, त्या दाखवाच लागतात मित्रांनो, नाही तर आपले मार्क का कमी होतात. त्यानंतर 20,000. किती? 20,000. बिलकुल लक्षात ठेवायचं, हे 20,000. बघा 20,000. बिंग गुड्स परचेस फ्रॉम श्री राम ब्रॅकेट कंप्लीट. आला का लक्षात? आलं का लक्षात? हा. त्यानंतर 5 झाला 10th. बघा 10th जानेवारी 2011. 10th जानेवारी 2011. नेक्स्ट 3rd नंबरला मशिनरी परचेस असेट आहे. काय ती? असेट. काय ती? असेट. असेट अगर तुम्ही परचेस केली असेल, काय केली असेल? परचेस म्हणजे कमसील आहे. काय ती? कमसील म्हणजे आपल्याकडे गुड्स मशिनरी येत आहे. येणारी असेट डेबिट दाखवा. येणारी असेट डेबिट दाखवायची. येणारी असेट काय दाखवायची? ते डेबिट. बाय मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आपल्या जवळचे गोज आउट काय होणार आहे? कॅश. म्हणजेच कॅश अकाउंट काय करायची तुम्ही? क्रेडिट करायची. बिंग मशिनरी परचेस. ओके. हा, मशिनरी परचेस. अमाऊंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5,000. 5,000 ची मशिनरी परचेस केलेली आहे. कितीची मशिनरी परचेस केली? 5,000. ओके. हा.
त्यानंतर बघा आता नेक्स्ट आलं का लक्षात, हे समजलं ना? हा, बिलकुल सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर 15 जानेवारी, किती? 15 जानेवारी. बघा 15 जानेवारी 2011. काय आहे 15? सॅलरी पेड. काय मित्रांनो? सॅलरी पेड. मग सॅलरी म्हणजे पगार, सॅलरी म्हणजे पगार आपण दिला त्या व्यक्तीला, म्हणजे कॅश गोज आउट आहे. कॅश काय आपली गोज आउट, आणि सॅलरी एक्सपेन्सेस आहे. सॅलरी काय आपले एक्सपेन्सेस. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट होत असतात बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट काय करायचं? क्रेडिट. बीइंग सॅलरी पेड. ओके. हा, सॅलरी पेड किती आहे? 1000. बघा 1000. समजलं का मित्रांनो? त्यानंतर 15 झाला, 16. ओके, 16 जानेवारी 2011 आहे ना? हा, रेंट रिसिव्ड. काय मित्रांनो? रेंट रिसिव्ड. रेंट काय सांगा पटकन? रेंट रिसिव्ड. मग रेंट रिसिव्ड याचा अर्थ बाय रेंट, सॉरी रेंट रिसिव्ड म्हणजे आपल्याला भाडं मिळत आहे. आपल्याला काय मिळत आहे? भाडं. म्हणजे आपल्याकडे कमसिल काय? कॅश आहे. कमसिल काय? कॅश. म्हणजे तुम्हाला कॅश ही रिसिव्ड होऊन राहिली. कॅश काय होऊन राहिली? रिसिव्ड. कॅश काय होऊन राहिली? रिसिव्ड. येणारी कॅश डेबिट करायची, येणारी कॅश डेबिट करायची. येणारी कॅश काय करायची? डेबिट कर पिंट्या, येणारी कॅश डेबिट कर. ही येणारी कॅश डेबिट म्हणजे बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट काय करायची? डेबिट. आणि टू कशापासून मिळत आहे? रेंट. रेंट अकाउंट क्रेडिट. म्हणजे ही रेंट तुम्हाला काय? इन्कम. काय ती? इन्कम. काय राहणार? इन्कम. बीइंग रेंट रिसिव्ड. हा, किती रिसिव्ड झालं रेंट? 2000. 2000. समजलं का? पिंट्या समजलं का? एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. लक्ष देऊन पहा आणि गणित परफेक्ट करून घ्या. तुम्हाला हेच पेपरमध्ये सोडवायचं आहे. हेच पेपरमध्ये सोडवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त लाईक करसान, सबस्क्राईब करसान, तेवढं मला चांगलं वाटेल. म्हणजे की माझ्या विद्यार्थ्यांना एकदम परफेक्ट गणित हे समजत आहे, काहीच अडचण नाही. हा, किती झाले आपले? 5, 16 आहे ना? हा, आता बघा त्यानंतर 20 गुड्स सोल्ड आहे. 20 काय आहे? गुड्स सोल्ड. म्हणजे 20 जानेवारी 2011 आहे ना? हा, 2011. तर गुड सोल्ड म्हणजे आपल्याकडे कॅश येत आहे. गुड सोल्ड म्हणजे कॅश काय होणार आहे? अरे येत आहे रे पिंट्या. गुड सोल्डचा अर्थ काय? कॅश येणार आहे. येणारी कॅश काय करायची? डेबिट. येणारी कॅश काय करायची? डेबिट. येणारी कॅश काय करायची? डेबिट. आणि गोज आउट असेल तर क्रेडिट. गोज आउट असेल तर क्रेडिट. मग मी माल सेल केला, म्हणजे मोबाईल सेल केला असेल, XYZ कपडे सेल केले असतील, तर माझ्याकडे कॅश काय होणार आहे? येत आहे. माझ्याकडे कॅश काय होत आहे? येत आहे. मग मी बाय कॅश अकाउंट डेबिट, नगदीचा व्यवहार आहे की नाही? हा, टू गुड्स अकाउंट क्रेडिट बीइंग गुड्स सोल्ड. बीइंग गुड्स सोल्ड. ओके. हा, सोल्ड 1 लाख. किती विद्यार्थी मित्रांनो? 1 लाख. अलग लक्षात? समजलं का? ओके, समजलं ना? हा, आता बघा
तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, काढून घ्या, निघतो तो पटकन. निघाला, काढला, ओके. हा, म्हणजे मी हे वरचं काय करतो आता पुसतो विद्यार्थी मित्रांनो. मग नंतर आपण काय करू बघू, हे खालचे ट्रान्झिशन बघू. त्यानंतर पहा खालचे ट्रान्झिशन मध्ये पुन्हा तर कितीपासून 16 ना 20 1 2 3 4 5 लिहिले का? पुन्हा सांगतो, हे लिहून घेत जा. तुम्ही लिहिसाल, ड्रॉ करसाल तर एकदम बेस्ट, नाही करसाल तर ते समजणार नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतः लिहिसाल, तुम्ही करून पाहसाल, तेव्हाच तुम्हाला ते समजेल. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास मला कॉल करा, मेसेज करा, कमेंट्स करा, काहीच टेन्शन नाही विद्यार्थी. ओके, पहा पुन्हा आता आपण बाकीचे एक्झाम्पल बघू. साई 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 जय श्री. बघा मित्रांनो, आता तुम्हाला दिलेला आहे 20 जानेवारी, सॉरी आपला झाला ना 20 जानेवारी, 22 जानेवारी. किती? 22 जानेवारी. म्हणजे आता 22 जानेवारीला आपल्याला गुड सोल्ड टू राजेश्वर, गुड सोल्ड टू राजेश्वर. गुड सोल्ड टू राजेश्वर. मग गुड सोल्ड टू राजेश्वर या व्यक्तीला माल काय केला आपण? सेल केला. काय केलेला? तो सेल केला. उधारीमध्ये विकलेला माल आहे. कसं समजलं? अगर गुड सोल्ड मध्ये किंवा गुड परचेस मध्ये नेम दिलेलं असेल तुम्हाला, तर ते ट्रान्झॅक्शन उधारचे असतात. म्हणजे त्या व्यक्तीला आपण कॅश दिलेली नसते किंवा त्या व्यक्तीने आपल्याला कॅश दिलेली नसेल. हे सोल्ड आहे म्हणजे या राजेश्वरने आपल्याला कॅश दिली नाही. मग या व्यक्तीचं आपण काय करणार? नाव लिहू. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं काय लिहायचं तुम्हाला? नेम. 22 जानेवारी 2011 गुड सोल्ड बाय है ना राजेश्वर, अकाउंट डेबिट टू गुड्स account credit being goods sold to, being goods sold to त्या व्यक्तीचं नाव राजेश्वर. किती माल सेल केला आपण त्याला? 60,000. फर्स्ट कॉलमला 60, सेकंड कॉलमला खाली दाखवायचं क्रेडिट मध्ये 60. समजलं? 22 झाला. 25 जानेवारी 2011, 25 जानेवारी 2011. म्हणजेच तुम्ही काय केलं? फर्निचर परचेस. काय परचेस केलेला? फर्निचर परचेस. असेट परचेस केली आपण. काय परचेस केली? असेट. असेट येत असेल, कमसील असेल तर डेबिट दाखवा, गोज आउट असेल तर क्रेडिट दाखवा. म्हणजेच फर्निचर येत आहे, परचेस केलं ना, डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट. बाय फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट बिंग. कॅश आली ना आपल्याकडे, म्हणजेच कॅश अकाउंट क्रेडिट करू आपण. आता याचं बिंग लिहायचं. सर बिंग काय लिहायचं? बिंग मध्ये काहीच टेन्शन घ्यायचं नाही. हे जे दिलेलं असेल गणितात तसं इकडे छापून टाकायचं ते त्या नॅरेशन मध्ये. याला नॅरेशन असं म्हणतात, तर बिंग म्हणतात त्याला. बिंग फर्निचर परचेस परचेस. ओके मित्रांनो, फर्निचर परचेस. फर्निचर परचेस किती आहे? 10,000. त्यानंतर फर्निचर परचेस झाला आपला 27 जानेवारी है ना, 9 नंबरला. 27 जानेवारी 2011. मशिनरी सोल्ड. मशिनरी काय?
सोल्ड, मशिनरी काय केलेली आहे, सोल्ड. म्हणजेच आपण मशिनरी सोल्ड केली याचा अर्थ कॅश येणार आहे, कम्स येईल आहे. मग कॅश येत आहे म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट क्रेडिट. आपल्याकडे कम्स येईल कॅश आहे ना मित्रा, कॅश. बाय कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट बिंग काय लिहायचं आहे, मशिनरी सोल्ड, मशिनरी सोल्ड. ओके, कितीला परचेस केलेल्या मशिनरी, 1000 आहे ना, 1000 दाखवा इथं, 1000 क्रेडिट मध्ये 1000 आलं लक्षात. एकदम सोप्या भाषेमध्ये, काहीच कठीण नाही. अगर तुम्ही समजा बेस पक्का केला असेल तर एकदम सोपी आहे की नाही, सोपी. समजलं की नाही. कोणी म्हणूच नाही शकत की सर आम्हाला समजलं नाही, समजतेच. फक्त त्या व्यक्तीला 31 जानेवारी 2011 तुम्हाला फक्त बेसिक 9 लेक्चर पहिले सुरुवातीचे पाहणं आहेत, 9-10 जे काही झाले असतील ते. गुड सोल्ड टू महेश या व्यक्तीला आपण काय केला, माल उधारीमध्ये विकला, झालेला आहे आपला. हे बघा इथं खाली झालं होतं कुठेतरी आहे की नाही, सोल्ड वगैरे. हे सोल्ड, राजेश्वरला सोल्ड केलेला. याचा अर्थ राजेश्वरच्या जागी आता या व्यक्तीचं नाव, महेशचं नाव आहे ना. म्हणजेच बाय महेश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट. कितीला माल परचेस केला, सोल्ड केला, 50,000. विकला हे लक्षात ठेवायचं. मग आता बिंग काय लिहायचं आहे, बिंग. पुस्तक मित्र आहे, तुम्ही काय करा, लिहून घ्या. त्यानंतर बिंग गुड्स सोल्ड टू महेश. समजलं, आलं लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, माल सेल केलेला, काय केलेला आपण, सेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, या बाजूचा काढायचा असेल तोही काढून घ्या, संपूर्ण गणिताचा तुम्हाला काढायचा असेल काढून घ्या, एक्झाम्पलचा. ओके मित्रा, आलं लक्षात. बेटा अभ्यास कर, लर्न कर, लक्ष दे पूर्व. आणि तू काय कर मित्रा, ड्रॉ करून घे. तुम्हाला ड्रॉ केल्याशिवाय कसं काय जमणार, तुम्ही मला सांगा. जेव्हा तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये उतरून घेसान आणि तुम्ही लिहून घेसान, त्याशिवाय तुम्हाला येणार का नाही. फक्त व्हिडिओ बघल्याने होणार नाही, तुम्ही अभ्यास करा, ते लक्ष द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.